कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा लेकुराची आळी न पुरवी कैसी 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 काय तया पाशी उणे झाले काय तया काय तया पाशी उणे झाले आम्हालडी बाळा नाही ते प्रमाण आम्हालडी बाळा नाही ते प्रमाण काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती काही आत्मस्थिती आम्हालडी बाळा नाही ते प्रमाण आम्हालडी बाळा नाही ते प्रमाण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी
तुकया देवा यावरी न करावा अभेर. सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. लेकुराची आळी न पुरवी कैसी. लेकराची आळी न पुरवी कैसी काय तयापाशी उणे झाले. आम्हा लढीवाळा नाही ते प्रमाण. आम्हा लढीवाळा नाही ते प्रमाण काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. वचनाचा घेईन अनुभव पदरी. वचनाचा घेईन अनुभव पदरी. जे हे जनाचारी निरविले. आम्हा लढीवाळा नाही ते प्रमाण काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. तुका म्हणे माझी भोळी वेची आटी. तुका म्हणे माझी भोळी वेची आटी. दावीन शेवटी कौतुक हे. आम्हा लढीवाळा नाही ते प्रमाण काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 858 क्रमांकाचा हा अभंग असून यात तुकाराम महाराजांनी आपल्याला या प्रस्तुत अभंगात एक गोड बातमी सांगितली आहे. अतिशय गोड बातमी सांगितली. व्यवहारात एक प्रघात आहे एक प्रकारचा. काय आहे, एखाद्या घरातून आतल्या घरातून म्हणजे जिथं लेडीज स्त्रिया असतात त्यांच्यामधून एखादी गोड बातमी बाहेर येते आणि ते एवढंच सांगतात गोड बातमी आहे बरं का. हे म्हणतात हो असं, अरे वा छान. काय गोड बातमी विचारत नाहीत, त्याही सांगत नाहीत. गोड बातमी सांगण्यात सगळ्यांना कुछ तुम समजे कुछ हम समजे त्याप्रमाणे सगळ्यांना समजून जाते गोड बातमी. आपल्या कुटुंबातले जितके मेंबर आहेत त्याच्यामध्ये एक संख्येची भर घालण्याकरता एक पाहुणा आपल्या कुटुंबात प्रदान करण्याकरता त्याची चाहूल लागलेली असते. ही गोड बातमी ही मी सुद्धा सांगायची आवश्यकता नव्हती. गंमत अशी आहे, त्याप्रमाणे परमार्थाच्या दृष्टीने गोड बातमी अशी आहे की मनुष्य देहात येऊन प्रपंच सोडायचा, मनुष्य देहावर येऊन इंद्रियावर ताबा मिळवायचा, मनुष्य देहात येऊन वाणी संयमित करायची, अंतःकरणाला बाहेर जाऊ द्यायचं नाही, जप करायचा, तप करायचा, वैराग्य धारण करायचं, तीर्थयात्रा करायच्या, घर सोडायचं, दार सोडायचं. ही गोष्ट अवघड आहे, दुरापास्त नाही, जवळजवळ अशक्य आहे. जवळजवळ म्हणतो याच्याकरता की कोणी ही हिंमत करतात आणि हे करून दाखवतात म्हणून अवघड गोष्ट आहे. मग देव परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी तुकाराम महाराजांनी म्हटलंय. परमार्थ करणं खूप अवघड आहे. मग गोड बातमी काय? गोड बातमी अशी आहे की अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला देवाची प्राप्ती करून घेता येते. सोप्या पद्धतीने. तो म्हणाल हे सुद्धा ही बातमी आम्ही ऐकलेली तुकाराम महाराजाकडून. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. नामस्मरण करायचं, भक्ती करायची, त्याला शरण जायचं वगैरे 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 हे आहे. नाही याच्यापेक्षा सोपं आहे, अतिशय सोपं अशा प्रकारचं आहे. काय सोपं आहे? परमार्थ काय सोपा आहे? परमार्थ सोपा असा आहे की आपण लेकरू बनायचं आणि भगवंताला आई म्हणून झेप घालून त्याच्या अंगावर किंवा त्याच्या मांडीवर खेळायला जायचं. दुसरं काहीच करायचं नाही. आणखी काय करायचं? आणखी हट्ट करायचं त्याला. आणि त्याला आई समजून, आपण लेकरू समजून, आपली जाणीव सगळी बाजूला टाकून अनन्यत्वानं त्याच्याकडे झेप घेऊन जायचं, त्याला आई समजायचं आणि लेकरू जसा हट्ट करतं काही न कळताना तसा हट्ट करायचा. बघा जमतंय का? वात्सल्य भक्ती
मधुरा भक्ती, शांत भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, त्याप्रमाणे ही आपण लेकरू होऊन जायचं ही मातृभक्ती आहे. कारण ॲटोमॅटिक आपोआप देव जगाचा आई आहेच आहे. जगाचा आई आहे. माता धाता पितामहा, हे सगळं तो आहे. माता आहे. हे जग माझ्यापासून निर्माण झालं म्हणून मी पिता आहे. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, तेवी मी चराचरी माताही होय. ज्ञानेश्वरी स्पष्ट लिहिलं की मी जगाची आई आहे. किंबहुना प्रत्येक लेकराचं संगोपन करताना आईच्या अंतःकरणात जे प्रेम येत असतं ते देवाकडूनच, देवाचंच येत असतं. म्हणजे ती त्यावेळेस आई त्यावेळेला देवरूपच असते. लेकरू आईला झालं की ती आई त्याच्याकरता देवरूपच असते. याचाच अर्थ ती आई म्हणजे देवच असतो आणि याचा अर्थ देव म्हणजे आईच असते. असं सगळीकडं समीकरण हे लावता येतं. मग वस्तुस्थितीनं आई असून आपण विसरतो, हा ॲक्सिडेंट आहे, हा अपघात आहे, ही कृतघ्नता आहे. म्हणून ती तो मूळ संबंध किंवा तो मूळ रिश्ता, ते मूळ नातं जर आपण पक्क केलं आणि आपण लेकराची भूमिका जर पक्की त्या ठिकाणी करायला लागलो तर लेकराला आईला काहीच करावं लागत नाही. एकदा त्या बादशहानं बिरबलला सांगितलं की काय म्हणे, का उशीर झाला रे तुला आज यायला? काय नाही म्हणे, पोराला खेळवीत बसत होतं. राहीच ना पोरगं म्हणे. काय म्हणे, पोरकट गोष्टी करतो, पोरगं राहीना, पोरगं राहीना. पोरगं काय करीत असतं असं? तेव्हा त्याने म्हणलं, सरकार तुम्हाला पाहायचं आहे का? तुम्ही व्हा आई आणि मी होतो बाळ, मी होतो पोरगं. तुम्ही व्हा माझे पिता, मी तुमचा मुलगा होतो. आणि माझा हट्ट पुरवा. कसा पुरवायचा तो? तुम्ही म्हणता ना हट्ट पुरवणं काय अवघड आहे ते. ठीक आहे म्हणे. बिरबल लागला असे वेड्या वाकडे उड्या मारायला, लोळायला बापापुढं, बाप समजून. आणि ते म्हणे, अरे बाळा शांत बसावं, हे करावं ते करावं. नाही, मला अमुक पाहिजे. अमुक पाहिजे की राजा आहे, राजा बोले दल हाले. ते नोकराला सांगायचं अमुक आणून द्या. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं मला ऊस पाहिजे. बिरबलांनी सांगितलं मला ऊस पाहिजे. पाठवले नोकर एका शेतात, आणले 2 ऊस. म्हणे ते त्याचं असं हे कांड्या करून द्या मला, तर मी खाईन, नाही तर नाही खाणार. की रडायला सुरुवात केली. आता बाळच व्हायचं म्हटलं. मग राजा म्हणले, याला तुकडे करून द्या. नाही, तुम्ही स्वतः करायचे बाबा, तुम्ही स्वतः करायचे तुकडे. या बादशहाच्या बापजन्मी कधी त्यांनी सुरी घेऊन त्याचे तुकडे केले होते का? केले नव्हते. पण ते आता हट्ट घेतला, मग करायला सुरुवात केली. त्याचं बोट कापलं तरी त्यांनी सहन केलं आणि ते तुकडे केले. आणि तुकडे केल्यानंतर दिले तर रडायला लागलं, मला नको हे. मग काय पाहिजे आता? ह्या तुकड्याचा परत ऊस करून द्या. बरं का? हे असो साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. माऊली बोलते, ऊस करून द्या. आता एक तर राजाला त्यांनी ताप दिला, हे काही खटपट करायला लावली. एक तर बोट कापलं, त्याच्या वेदना होत होत्या. एक तर करून दिलं आणि आता परत ऊस केला राजाने दिली एक तोंडात ठेवून. मग बिरबल हसायला लागला. मला बघा, हे हट्ट पुरवणं हे असं अवघड असतं. विनोदाचा भाग सोडून द्या. विनोदाचा भाग सोडून द्या. पण बाळ कितीही हट्ट करीत असलं तरी ती जर जातीची आणि हाडाची आई असेल तर तिला पुरवताना फार आल्हाद होत असतो. खूप कष्ट होतात पण खूप आल्हाद होत असतो. आणि अशा प्रकारच्या आल्हादाच्या काळात ते म्हणेल ते त्या ठिकाणी करायला तयार असते. तर या पद्धतीनं जर परमार्थात मनुष्यानं लेकराची भूमिका घेतली, आपली जाणीव नेणीव, आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या फेकून दिल्या, आपलं मोठेपण बाजूला ठेवलं, आपला अहंकार बाजूला ठेवला,
आणि मी एक तुझं लाडकं लेकरू आहे, मला काही कळत नाही, मला सांभाळायचा, मला काय करायचं तू कर. लेकरू आईला काहीच सांगत नसतं, तीच त्याचं सगळं करत असते. आणि अशा वेळेस त्याने जर हट्ट घेतला तर ती पुरवते. या न्यायानं, या भक्तीच्या संबंधानं, भक्तीच्या अंतर्गत संबंध आहे, हा संबंध आहे. पण मुख्य शास्त्रकारांनी ज्या 5 भक्ती सांगितल्यात, शांत भक्ती सनकादिक करतात, वात्सल्य भक्ती यशोदा माता देवकी मातेला प्राप्त झालेली आहे, दास्य भक्ती हनुमंताला प्राप्त झालेली आहे, सख्य भक्ती अर्जुनाला प्राप्त झालेली आहे, मधुरा भक्ती गोपींनी केलेली आहे. ह्या 5 आहेत. पण आपण अगदी नेणतं लेकरू बनायचं. ते अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते, हा जो श्लोक आहे त्यातलं वर्णन असंच आहे. असंच वर्णन आहे त्यात, की ते काहीच जाणत नाही. मी वाचून पंडू सुद्धा काही ते जाणत नाही. आणि तनुमन प्राण त्याने माझ्यावरच सोडून दिलेले असतात. त्यावेळेस त्याची चिंतवणी मला पडती, मला त्याचं सगळं करावं लागतं. हे भगवान बोलतात. याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारची भक्ती, आणि ही भक्ती जर करता आली तर काय मिळत नाही असं त्या ठिकाणी होऊन जातं. तुकाराम महाराजांनी आजची जी गोड बातमी सांगितली ती हे सांगितली की लेकरू बनून मी आईच्या जवळ हट्ट करायला लागलो आहे, आणि लेकराची आळी पुरवण्याचं काम बाप करतो, आई करते. हट्ट पुरवण्याचं काम आई त्या ठिकाणी करते. लेकराची आळी न पुरवी कैसी. लोक म्हणायला लागले की देव केवढा मोठा, त्याची सभ्यता काय, त्याची अवस्था काय, तिथं जाताना किती जपून जावं लागतं, मोठ्या माणसाच्या भेटीला किती सभ्यता बाळगावी लागते. मोठ्याने बोलायचं नाही, इकडं पाहायचं नाही, काही ते कशालाही हात लावायचा नाही, जिथे बसायला सांगते तिथे बसायचं, आणेल ते घ्यायचं, चहा दूध काय असेल ते. फार झालं तर एखादा शब्द आपल्याला वाटलं तर बोलायचा नम्रपणे, नाही तर निघून जायचं तिथून. इतकं त्या ठिकाणी ॲक्युरेट व्हावं लागतं, इतकं जागरूक व्हावं लागतं, इतकं तत्पर होऊन करावं लागतं. आणि लेकरासारखं जायचं आणि वेडवाकडं काहीतरी करायचं, असं कसं आहे? तर असंच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लेकराची आळी न पुरवी कैसी. लेकराची आळी कशी नाही पुरवणार म्हणे, का नाही पुरवीत ते. तुकाराम महाराज हे एका आत्मविश्वासानं, हक्कानं अशा प्रकारचं म्हणतात, हक्कानं म्हणतात. म्हणून सगळ्या जगात आईचं आणि लेकराचं नातं वेगळंच आहे. ते नातं भगवंतानं या जगाच्या रहाटीत त्या ठिकाणी पाठवून दिलं आहे. आणि या रहाटीचा अनुरोध घेऊन भगवंताकडे जर मनुष्य असं जाईल तर त्याला ही भूमिका बजावावी लागते आणि त्याला हे पुरं करावं लागतं, अशी गोष्ट आहे. एके दिवशी सुनबाईजवळ नातवाने काही हट्ट घेतला, वेड्यासारखं करायला लागला, त्रास द्यायला लागला, खोड्या करायला लागला, काहीतरी करायला लागला. मग त्याची आई ती सुनबाई काय करावं म्हणली याला. आता ती बसली लपून बसली. लपून बसल्यावर मग तो रडायला लागला, ओरडायला लागला, इकडे तिकडे शोधायला लागला. शोधणं, रडणं, ओरडणं, प्रत्येकाच्या आईला धरून म्हणायला, माझी आई कुठे, माझी आई कुठे, माझी आई कुठे. आम्ही म्हणलं गेली मामाकडं, मामाला भेटायला गेली. मला सांगताना का गेली, मला न सांगता का गेली. आणि असं म्हणून त्याने अकांड तांडव मांडलं. तुम्हाला अतिशयोक्ती असेल त्याने निर्वाण मांडलं. इतकं तो रडायला लागला. शेवटी ती आई असल्यामुळे दम निघत नाही, तो आली. मग ती आल्यानंतर तिच्याकडेही आकांत केला, आल्यावर पाहिल्यानंतर, आणि म्हणाला, तू कशी गेली मला सोडून, तू जातीच कशी मला सोडून. अगदी असे शब्द तो बोलत होता. म्हणून मला आठवलं ते, लेकराची आळी न पुरवी कैसी, मला सोडून तू जाऊच कशी शकतेस म्हणून. आणि तो नातू, ते मूल 1-2-2.5 वर्षाचं होतं, जास्त नाही, 2-2.5 वर्षाचं नाही. त्याने पुढे 6 वर्षाच्या वयात भगवद्गीता पूर्ण पाठ केली. असं त्याचं चांगलं होतं सगळं. तेव्हा त्याने हट्ट केला की तू कशी जातेस,
ते म्हणजे मग तू खोड्या का करतोस? तो म्हणला मी लहान आहे ना, मी बाळ आहे ना, मी लेकरू आहे ना, मी काही करीन, पण तू काही करायचं नाही कारण तू आई आहे ना. शेवटी त्यानं तिला गप्प बसवलं आणि ती त्याला जवळ घेऊन म्हणली आजपासून मी तुला असं करणार नाही. तिला त्यांनी कबूल करायला लावलं. तर लेकराच्या आळीत ही ताकद आहे की सामान्यतः ते आईला आपल्या म्हणण्यासारखं करायला लावतं. आणि या लेकरात एक ताकद आहे की ज्यानं मोठेपण असून सोडून दिलं आहे, ज्यानं जाणीव असून दूर फेकून दिली आहे आणि त्याने लेकराची भूमिका पक्की घेतली आहे. आणि जर आईकडं आळी घेतली तर आईलाही आईची भूमिका पक्की घ्यावी लागते. घेतलेलीच असते तिने, पण याच्या सापेक्षत्वानं घ्यायला लागते असा व्यवहार होतो आणि ती याची आळी पुरवते. ही पूर्वीत कशी नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला किती काय असतं की कधी कधी फार सोप्या सोप्या गोष्टी असल्यानंतर एखाद्या कामात जर अवघड गोष्ट आपल्या पुढे आली तर आपल्याला ती जड जाते की असं कसं बा, हे सगळीकडं सोपं सोपं चाललं नाही, तुम्ही काय काढलं हे नवीन, ही गोष्ट कशी व्हायची याच्यापासून, हे आम्हाला जमणार नाही. सोप्याचा प्रवाह असला की त्यात अवघड गोष्ट आली की ती माणसाला जड जाते. आणि अवघड गोष्टी सगळ्या असताना एखादी फार सोपी गोष्ट आली की त्यावर माणसाचा विश्वास बसत नाही. ती अवघड नाही जात, उलट आनंदाची गोष्ट असते ती सहज करता येईल म्हणून. पण ती सोपी आल्यानंतर, अचानक ती आल्यानंतर, आपल्या मानसिकतेत नसलेल्या आल्यानंतर मनुष्याला वाटतं त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि अशा प्रकारच्या अवघड साधनानं प्राप्त होणाऱ्या गोष्टीसाठी सोप्या पद्धतीनं प्राप्त होण्याची वेळ आल्यानंतर अविश्वासानं लोक म्हणतात की असं कसं होईल, लेकरू कुठं होता येत असतं का देवापुढे, आणि हट्ट कुठं घ्यावा लागतो का, देव पुरवीत असतो काय. तर त्याचं उत्तर आहे लेकराची आळी न पुरवी कैसी, न पुरवी कैसी, ती पुरवते. का? काय त्यापाशी उणे झाले, देवाजवळ काय, म्हणजे लेकराला द्यायला देवाजवळ काय उण आहे. लक्ष्मी त्याची पत्नी आहे, भार्य अशा प्रकारचा आहे, सगळ्या जगातली संपत्ती त्याचीच आहे, सगळं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे, कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम. त्याच्याजवळ जितकी शक्ती तितका हट्ट कोणतंच लेकरू घेऊ शकणार नाही अशी गोष्ट आहे. मग न पुरवायला काय झालं, काय त्यापाशी उणे झाले. अरे आईजवळ मुलांनी घेतलेली हट्ट द्यायला नसलं तरी ती वाटेल ती करते आणि काहीतरी करते. त्या द्रोणाचार्याच्या मुलाला म्हणजे अश्वस्थाम्याला दूध पाहिजे होतं, गरिबी, गाय नाही, काही नाही, दूध काय द्यावं होतं, कसं द्यावं. मग तिनं पीठ पाण्यात कालवायचं आणि ते त्या ठिकाणी त्याला द्यायचं, अशी गोष्ट आहे. पुढचा इतिहास, महाभारतचा काही इतिहास त्याच्यातून घडला, हे जाऊ द्या, मी सांगणार नाही, पण अशी गोष्ट आहे. त्याने हट्ट घेतला आणि त्याला पाहिजे काहीतरी करून त्याची समजूत तरी काढली पाहिजे. म्हणजे ज्या आईजवळ मुलाचा हट्ट पुरवण्याकरता त्या हट्टाची मागितलेली वस्तू नसते, ती त्याची काही काळ होईना पण समजूत काढते, त्याला नाही म्हणून त्याच्या तोंडात मारत नाही. आणि हा तर देव आहे, त्याच्याजवळ सगळं आहे. काय त्यापाशी उणे झाले, त्यापाशी काय उणे झाले, उणे नाही झालं त्याला. पण ठीक आहे, तुम्ही आळी काय घेणार, तुम्ही ब्रह्मज्ञान मागणार, तुम्ही आत्मस्थिती मागणार, तुम्ही वैकुंठ मागणार, तुम्ही काय मागणार देवाला. लेकरू होऊन देवाला ज्ञान मागता येतं का? लेकरू होऊन देवाला ज्ञान नाही मागता येत. आणि देवाला लेकरू समजूनही ज्ञान मागता येत नाही. वसुदेवाला नाही मागता आलं. जेन सांगेची पितया वसुदेवाशी, जेन सांगेची माते देवकीशी, कोणाला नाही सांगितलं. लेकरू होऊन ज्ञान मागितलं जात नाही, मागता येत नाही. तुकाराम महाराज म्हणाले आम्हाला ज्ञानाची गरजच नाही, आम्हा लढीवाळा काही ब्रह्मज्ञान, आम्हा लढीवाळाला त्या ठिकाणी नाही ते प्रमाण, काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. आम्हाला प्रमाण नाही. प्रमाण नाही म्हणजे काय?
प्रमाण शब्दाचे 2-3 अर्थ होतात. प्रमाण शब्दाचा अर्थ एक पुरावा आहे. एखादा पुरावा द्या तुम्ही याला, एखादा प्रमाण द्या. एखाद्या संतांचं वचन आहे का, एखाद्या ग्रंथातलं श्लोकाचं वचन आहे का, हे प्रमाण द्या म्हणे. ज्ञानेश्वरीतलं प्रमाण, गाथेतलं प्रमाण, गीतेतलं प्रमाण, भागवतातलं प्रमाण, उपनिषदातलं प्रमाण द्या. प्रमाण एक. दुसरी गोष्ट काय, दुसरी गोष्ट प्रमाण म्हणजे एक प्रकारचं गणित असतं. गणित असतं. स्वयंपाक करण्याला विचारा की बुंदीचा पाक करायचा म्हणजे किती साखरेला किती पाणी टाकावं लागतं. मग तिथं बोलण्याची पद्धत आहे की काय प्रमाण आहे याचं, याचं किती प्रमाण आहे, किती साखर, किती हे, किती ते, हे प्रमाण. आणि तिसरी गोष्ट प्रमाण म्हणजे मान्यता. आम्हाला हे मान्य आहे, आम्हाला प्रमाण आहे. तुमचं वचन आम्हाला प्रमाण आहे, त्याच्याकरता आमचे प्राण गेले तरी चालेल. म्हणजे तुम्ही जे म्हणताल ते आम्हाला मान्य आहे अशी ते मान्यता. त्याच्यानंतर कितीला किती याचं प्रमाण आणि पुरावा. तर इथे शब्दाचा अर्थ आहे आम्हाशी तो नाही प्रमाण. आम्हा लढीवाळा नाही ते प्रमाण. आम्ही लढीवाळ असल्यामुळे आम्हाला हे मान्यच नाही. काय, काही ब्रह्मज्ञान आम्हाला व्हावं, आत्मस्थिती भाव प्राप्त व्हावा, आत्मा काय आहे, ब्रह्म काय आहे, हे सगळं आम्हाला त्या ठिकाणी कळावं, हे आम्हाला आत्ताच मान्यच नाही. मान्य नाही. ब्रह्मज्ञान काही रस्त्यावर पडले का हो, की कोणी पण त्याला नाही म्हणावं? नाही ना. ब्रह्मज्ञानाचा अपमान आहे तो. ब्रह्मज्ञान नको म्हणणं, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी तू भक्त तू देवायसे करी, तुकाराम महाराज म्हणतात. नाही, अपमान नाही हा. हे भक्तीचं महत्त्व सांगण्याकरता ब्रह्मज्ञानाला असं म्हटलेलं आहे. ही निंदा होत नाही. एखाद्या वस्तूच्या मोठेपणासाठी दुसऱ्या वस्तूला तेवढ्यापुरतं लहान म्हणणं हा त्याचा अपमान नाही होत, अशा प्रकारचं शास्त्रकारांचं मत आहे. तेव्हा ब्रह्मज्ञान हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला भक्ती मान्य आहे. आम्हाला मी भक्त तू देव ऐसे करी. देवभक्ताचं नातं, लेकराचं आणि आईचं नातं, मुलाचं आणि बापाचं नातं, हे नातं असून सगुण परमात्मा आमच्यासाठी जर खेळायला येत असला तर आम्ही त्याच्याकरता गर्भवास सोसायला तयार आहेत. आम्ही त्याच्याकरता लोकांची निंदा सहन करायला तयार आहेत. आम्ही त्याच्याकरता एखादे दिवस उपाशी राहायला तयार आहेत. आम्ही जन्म मरणाचं दुःख सोसायला तयार आहेत. बोला, अजून काय पाहिजे? तर ब्रह्मज्ञान नको म्हणण्यातला हा भाव आहे. तर आम्ही लढीवाळ आहेत. काय असतं, लहान मुलाला खेळण्याचं जितकं महत्त्व असतं, खेळणीचं जितकं महत्त्व असतं, तितकं रत्नाचं महत्त्व नसतं महत्त्व. एकदा घरातले काही लोक माडीवर पैसे मोजित होते. बऱ्याच फर्म्स होत्या, त्यांच्या सगळे धंदे चालत होते. नोटाचे ढीग पडले होते. नोटाला आधी त्याचं सॉर्टिंग केलं, 10च्या, 20च्या, 100च्या, 1000च्या, काय ज्या असतील त्या. आणि सगळेजण मोजीत होते. काही मुनीम होते, काही घरातले लोक होते, काही स्त्रिया होत्या, पुरुष होत्या, सगळे मोजीत होते, गठ्ठे करत होते त्याचे. एक लहान मुलं आलं लुटू लुटू चालत. त्याने 1000ची नोट उचलली आणि सगळ्यांचा डोळा चुकवून ते खाली आलं, माडीवरून खाली आलं आणि खाली दारात आलं 1000ची नोट. ते एक माणूस होता, लबाड माणूस होता. त्याने इकडे पाहिलं, कोणी नाही इथे. त्या बाळाला म्हणले, मला दे ते, मला दे ना, दे ना, दे. ना, नाही देणार. पण तो शेजारच्या दुकानात गेला. त्याने 2 रुपयाचे चॉकलेट आणले आणि त्याला म्हणला, घे चॉकलेट आणि ते दे. असं दिलं त्यानं. आत्ता त्याने दिलं. चॉकलेटसाठी 1000 रुपये दिले. त्याला 1000 रुपयाचं महत्त्वही माहिती नव्हतं आणि चॉकलेटचा भावही माहिती नव्हता.
फक्त त्याने एवढंच पाहिलं की चॉकलेट खाता येतं नाही, हे कागद खाता येत नाही. हां, पैसे खायचं त्याला माहीत नव्हतं अजून कसे खावं लागतात ते. तेव्हा त्याने केलं. तात्पर्य यात असं आहे की त्याप्रमाणे लहान मुलाचा जो स्वभाव असतो की आपण ज्याला महत्त्व दिलं, आपल्याला जे कळलं ज्याला महत्त्व दिलं तेवढंच, बाकीचं महत्त्व काहीच नाही त्याला. अशी गोष्ट जगात ब्रह्मज्ञान सर्वश्रेष्ठ आहे जाणूनसुद्धा त्याची श्रेष्ठता बाजूला ठेवून द्यायची आणि भगवंताला महत्त्व द्यायचं. त्याला त्या सगळ्यापेक्षा, त्या ब्रह्मज्ञानापेक्षा त्याला जशी आई महत्त्वाची वाटावी, त्याप्रमाणे आई आणि आपल्याला तिच्याकडून काय करायचे ते, या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारच्या आपल्या बुद्धीला संस्कार देऊन जर त्या ठिकाणी केलं तर हे लेकरू बनता येतं. आम्हाला लढीवाळा नाही ते प्रमाण, आम्हाला नाही ते प्रमाण. मग ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको, आम्हाला असंच राहू दे. याचा अर्थ असा असतो की ब्रह्मज्ञान कुठं जात नसतं. ब्रह्मज्ञान कुठं जात नसतं, ते पायाशीच असतं. फक्त त्या ब्रह्मज्ञानाला सांगितलं जातं की आम्हाला भक्तीचा आनंद खूप लुटायचा आहे, आम्हाला देवाला आकाराला आणायचं आहे, देवाशी आम्हाला खेळायचं आहे, देवाशी आम्हाला बागडायचं आहे, देवाशी आम्हाला भांडायचं आहे. आणि हे भांडणं, खेळणं, बागडणं याचं महत्त्व आम्हाला जगाला सांगायचं आहे. आणि ब्रह्मज्ञानाला अनधिकारी असलेल्या जगाला या भक्तीच्या मार्गाला त्या ठिकाणी लावून त्यांना ब्रह्मज्ञान सोपं करून द्यायचं आहे. असं ज्याला करायचं आहे तो, आणि सगळ्या अशा आकांक्षा आणि जाणीवा बाजूला ठेवून केवळ लेकराची भूमिका घेऊन देवाला आई समजून हट्ट घ्यायचा आहे, या दोघांचीही भूमिका देवाला अतिशय आवडते, खूप आवडते. आणि निराकार निर्गुण एकांतात जाऊन राहण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असलेल्या भगवंताच्या आवडीचे आपण विषय व्हावेत आणि त्यांनी प्रसन्न व्हावं, आपणही त्यांच्या भोवती खेळावं, ही गोष्ट संतांना किंवा ही गोष्ट आणि आवडते. आणि ही गोष्ट साधकाकरता अतिशय सोपी आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला ब्रह्मज्ञान नको, आम्हाला आत्मस्थिती नको, पण आम्हाला आळी मात्र करायची आहे. तुका म्हणे, आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी मायबाप, आम्हाला आळी मात्र करायची. मग प्रश्न आला, मग काय आळी करायची तुम्हाला? काय खेळणी मागायची? आता चॉकलेट मागायचे, कपडे मागायचे, फटाकडे काय मागायचं काय तुम्हाला? त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सगळ्या जगाची किल्ली बाहेर काढली. एक ही गोड बातमी आहे. वचनाचा घेईन अनुभव पदरी, वचनाचा घेईन अनुभव पदरी, जे का लोकाचारी मिरविले, असं म्हणतात तुकाराम महाराज. यात स्पष्ट काहीच नाही. एक वचन आहे आणि ते वचन आम्ही ऐकत आलोत दुसऱ्याकडून, मागच्या लोकांच्याकडून. मागचे जे मोठे लोक घेऊन गेले ना, त्या लोकांनी आम्हाला एक वचन सांगितलं, मग ते आम्ही ऐकत आलो. आश्चर्य वाटलं आम्हाला. मग त्यांच्या वाङ्मयाचा आम्ही अभ्यास करून आम्ही लोकांना सांगत जातो की हे असं असं वचन आहे हो, याचा प्रत्यंतर असं आहे, याचा अनुभव असा आहे. ऐकत आले आणि सांगत गेले, ऐकत आले आणि सांगत गेले. अनुभव कोणी घेतलाच नाही, अनुभव घेतला नाही. ऐकत सांगत आले, परंपरेनं सांगत आले. पूर्वीचे लोक सांगत होते, पूर्वीचे लोक सांगत होते, पूर्वीचे लोक सांगत होते. काय सांगत होते? अरे प्रयत्ने वाळूचे कण रगडीचा तेलही गळे, असे पूर्वीचे लोक सांगत होते. मग त्यांनी पुढच्यांना सांगितलं, त्यांनी पुढच्यांना सांगितलं, त्याने आम्हाला सांगितलं, आम्ही बोलतो. म्हणले एकदा तो घाणा तयार करा आणि एक 10 किलो वाळू त्यात घालत बघा बरं तेल निघतंय का. बघा, प्रयोग, प्रॅक्टिकल प्रयोग करून निघा, बघा खरंच निघेल का हो. ज्या वेळेला मागची लोक सांगत असतात आणि आपण ऐकत असतो आणि दुसऱ्याला सांगत असतो, त्यावेळेला आपण त्यात मिसळून जात असतो त्या लाईनमध्ये.
पण आपण त्याचा विचार करायला लागल्यावर आपल्यालाही लक्षात येत असतं की वाळू किती गाळली घालत तरी तेल गळणार नाही. कशी काय प्रचलित झाली म्हण असेल, जी शक्य नाही ते कसं सांगितलं? शक्य नाही ते, ही गोष्ट खरी आहे, पण तशाच सगळ्या गोष्टी शक्य नाहीत असं नाही आहे. ती नियमाला अपवाद असतो अशी ती अपवाद गोष्ट आहे. पण जर ही गोष्ट सांगितली प्रयत्न वाळूचे, त्यातलं तात्पर्य काय? तात्पर्य आहे की कोणत्याही आपल्या ध्येयासाठी, आपल्या साध्यासाठी, आपल्याला काय मिळवायचं आहे त्याकरता आपण जर कसून प्रयत्न केले तर त्या ठिकाणी ते मिळतं, एवढंच सांगायचं यात. खरोखरच वाळूचे पोते आणून तेलाच्या टाक्याची टाक्या तयार करा असा अर्थ नाही त्याचा, असा अर्थ नाही त्याचा. मग असा अर्थ नाही तर असंच तुमचा याचा अर्थ आहे काय की लेकरू म्हणून आईकडे देवाला आळी घेतली तर देव पुरवतो आणि त्याच्याकरता आम्हाला ब्रह्मज्ञान नको आहे असाच अर्थ आहे काय? नाही, असा अर्थ नाही. असा अर्थ जरी नसला तरी पण लोक परंपरेनं या म्हणीसारखं हे सांगत जातात. काय की आपलं गोळाभाव सिद्धीला जावं, आपण आपलं देवाचं नाव घ्यावं, म्हणजे देव आपलं सगळं करतो, आपल्याला मोक्ष देतो, हे करतो ते करतो. शहाणे माणसं हसतात, काय भोळे काहीतरी बोलते आपलं, झालं भोळे असं म्हणतं. म्हणजे लेकरू होऊन देवाकडे आळी घेतली की देव आपल्याला मोक्ष वगैरे सगळं देऊन टाकतो, जे पाहिजे ते आपल्याला त्या ठिकाणी देतो, असं त्या ठिकाणी लोकांना मान्य नाही. म्हणून देरे हरीण पलंगावरी असतं कुठं का असतं काय, त्याला प्रारब्ध कमावं लागतं आहे, तपे विण दैवत निघल्या विण प्राप्त असे म्हणणारे लोक आहेत, असं म्हणणारे लोक आहेत. आणि तेल गळतं वाळूतून असं म्हणणारे जे लोक आहेत त्याच्यात हे घातलं. परंतु हे तसं नाही, ही विशेष गोष्ट तुकाराम महाराजांना मागितली सांगायची आहे. आणि ते म्हणतात वचनाचा घेईन अनुभव पदरी. जे वचन लोक बोलत आले, अहो पण वचन काय आहे सांगा ना, वचन सांगितलंच नाही. जे लोकाचारी मिरविले, जे लोकांच्या आचरणात, लोकांच्या परंपरेत, लोकांच्या अनुभवात, अनुसरणात जे मिरवलेलं म्हणजे प्रसिद्ध झालेलं एक वचन आहे. कुणाचं? देवाचं. देवाचं वचन आहे. काय वचन आहे तर हे वचन आहे पतित पावन नावाचं जे ब्रीद आहे ते ब्रीद देवानं आपल्या तोडरी बांधून ते आपण मिरविलं आहे, शोभलं आहे त्याला. पतित पावन नाम ऐकून आलो मी दारा असं म्हटलं. तो पतित पावन आहेस म्हणे, पतिताला पावन करणार आहे. भगवान रामचंद्रांचं वचन किंवा रामचंद्रांचं चरित्र आपण खूप गोड म्हणून ऐकतो, आदर्श म्हणून ऐकतो, चित्त थरारक म्हणून ऐकतो, त्यागी म्हणून ऐकतो, एक पत्नी एक व्रती एक बाणी म्हणून ऐकतो, सगळं ऐकतो. कोणाचं? रामाचं चरित्र. त्या रामचरित्रात काही ब्रीद आहेत, त्यात एक पतित पावन ब्रीद आहे. पतित पावन रघुपती राघव राजा राम, पुढं काय? पतित पावन सीताराम. हे सगळे पद आहेत. राम रघुपती आहे. रघुपती म्हणजे रघुकुलात जन्मलेला आहे, सूर्यकुलात, रघुकुलात आणि रामचंद्रांचं कुळ. सूर्यकुळ प्रसिद्ध होतं, इमं वैवस्वते योगम. पण रघुराजा असा पराक्रमी प्रतापी झाला की त्याने सूर्यवंश हे नाव खुडून टाकलं आणि रघुवंश सुरू झाला तिथून. कालिदासांनी सुंदर काव्य लिहिले त्याच्यावर, रघुवंश सुरू झाला. आणि रघुवंशाचं नाव रामचंद्रापर्यंत आलं आणि त्यावेळेला ते नाव मोडलं, रामचंद्रांचा वंश झाला. मग तो रामचंद्रांचा झाला. पण रामचंद्रांचा झाला तरी तो रघुवंशाचाच पती, अधिष्ठाता त्या ठिकाणी झाला, म्हणून त्याला रघुपती म्हणतात. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, हे जे 5-7 नावं एकाच मंत्रात आहेत. फार सुंदर मंत्र अशा प्रकारचा आहे. निरनिराळे लोक निरनिराळ्या छंदात गातात त्याला,
आणि खूप आनंद येतो गाताना. भगवंताचं नामही येतं. हे 5-7 नावं सार्थक आहेत. ते कसे सार्थक आहेत? तर जन्माला आले रघुकुळात की भगवान रघुपती आहेतच, रघुपती आहेत. पुढे काय? पुढे त्याला राघव म्हणतात. राघव जसा रावणाचा रावणी, वेदव्यासांचा वैयासकी, याला म्हणा वैयासिक्याम अष्टादशसहस्राम असं म्हणतात. तेव्हा वैयासकी म्हणजे त्यांचा पुत्र. त्याप्रमाणे रघुकुलात जन्माला झालं म्हणून त्याला राघव म्हणतात. आणि राघव शब्दात एक अजून औचित्य आहे की ते असं की घरातल्या प्रत्येक मोठ्या माणसाचं लहान मुलाला लाडानं बोलण्यातलं एक नाव, एक त्याला भावलेलं नाव असतं. वात्सल्यमयी मा जी कौसल्या माता आहे ना, त्या कौसल्या मातेला रामाची अनेक नावं असली तरी तिला हे नाव भावलं होतं म्हणून ते राघव राघव असं म्हणते. राघव असं म्हणते. तर कुणीही रघुनाथाला राघव जर म्हटलं की त्यांना कौसल्या मातेची आठवण होते आणि त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेनं अश्रू येतात, अशी गोष्ट आहे. म्हणून कौसल्या मातेनं संबोधित असलेला आणि रघुकुलाचा वंशधर असलेला म्हणून राघव, रघुपती राघव. पुढे काय? पुढे आत्ता नाही, पण लहानपणी नाही, पण पुढे जाण्यानंतर तो राजा होणारच आहे. वनवास भोगल्यानंतर, रावणाला मारल्यानंतर, अगोदर जरी वनवास आला तरी राजा होणार आहे. तो राजा आहे. कारण महाराज दशरथांचा ज्येष्ठ पुत्र आहे, त्याचा हक्क आहे, तो राजा होणार आहे. राम हे त्याचं पाळण्यात ठेवलेलं नाव आहे. रघुपती राघव राजा राम असं झालं. मग पुढे जेव्हा स्वयंवर झालं त्यावेळेला तो सीताराम झाला. सीताराम म्हणजे सीतापती, सीतेचा पती झाला. सीताराम झाला म्हणजे रघुपती राघव राजा राम आणि पतीचं पावन शेवटी सीताराम. ते राम 2 वेळा आलं. यातलं औचित्य अशा प्रकारचं आहे की भगवती सीतेचा पती राम आहे आणि रामाची पत्नी सीता आहे. पती पत्नी दोन्ही, कोणी जगात 1000 लाख कोटी अब्ज अवधी आहेत ना, पती पत्नी, आणि दोघांना नावं ठेवलेली असतात आईवडिलांनी. आणि ते नाव ठेवले तर कुठेही समारंभात घेत असतात, हे त्याचं नाव घेतं, ते त्याचं नाव घेतं. पण नाही, हे सीताराम ही जी जोडी आहे, ही जोडी सगळ्यापेक्षा विशेष जोडी आहे, विशेष जोडी आहे. सीतेनं जे सहन केलं रामचंद्रांच्या धर्मपत्नी म्हणून, ते अलौकिक आहे. सीतायास चरितम महत्, महर्षी वाल्मिकीने म्हटलं आहे. सीतेचं चरित्र लिहितोय मी असं म्हणतात. तर तिनं सहन केलं म्हणजे पत्नीत्व कसं निभवावं हा सगळ्या विश्वाला आदर्श सीता आहे. आणि पतित्व कसं निभवावं, एक पत्नीव्रत कसं असावं, म्हणजे पत्नीची निष्ठा पतीवर असली तर पतीनं त्याचं संगोपन तितकंच कसं करावं हे फक्त रामाला त्या ठिकाणी कळलं. म्हणून सीताराम हे नाव आहे. तर इतके नाव आहेत. आणि मधी जे नाव आहे ते पतित पावन नाव आहे. तर हे सगळे नावं जशी निमित्तानं आलेत तसं पतित पावन हेही निमित्तानं अशा प्रकारचं आलं आहे. आणि ते निमित्ताशी अतिशय गोड अशा प्रकारचं आहे. शिळा होती ती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली असं म्हटलं. म्हणून शिळेसारखी जडवत पडलेली अहिल्या, गौतमांची पत्नी घटना आपल्याला सगळ्याला माहिती आहे. देवेंद्राने मला फसविले, अजाणत आम्ही पापी ठरले असं त्या ठिकाणी. रघुपती आपुल्या पदस्पर्शाने पावन मज केले. मिथिलेला विश्वामित्र ऋषी रामचंद्र आणि लक्ष्मणांना घेऊन सीतेच्या स्वयंवराकडे जात असताना उजाड पडलेला जेव्हा आश्रम पाहिला महर्षी गौतमांचा, त्यावेळेला त्याची चौकशी केली प्रभूंनी. तेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं की एक अत्यंत असहाय्य, एक अत्यंत अनाथ, एक अत्यंत उपेक्षित, एक अत्यंत शापग्रसित असलेली
आणि ती एक साध्वी तुझी वाट पाहत आहे. तिला तुझ्या पायाचा स्पर्श करायचा आहे. आणि पायाची धूळ ज्या वेळेला गेली त्यावेळेला अहिल्या पतित झाली होती. पतित झाली होती, पापी बनली होती, पतीच्या रोषाला प्राप्त झाली होती. सगळं सांगत नाही. आणि त्यामुळे तिला शाप झाला. पापी म्हणून शापित झाली होती आणि त्यामुळे ती जडवत शिलावत त्या ठिकाणी पडली होती, पाषाण बनली होती. अशा प्रकारच्या पतिताचा उद्धार करण्याची ताकद, करण्याची शक्ती ज्या अवतारात, ज्या चरणस्पर्शात आणि ज्या चरणाच्या धुळीकणात अशा प्रकारची आहे त्यालाच पतित पावन असं त्या ठिकाणी म्हणता येतं. ती जेव्हा पायाची धूळ लागून ती जेव्हा पहिल्यासारखी स्त्री होऊन उठली त्यावेळेला तिने खूप स्तुती केली आहे. अनेक वाल्मिक रामायण, सगळ्या रामायणात अशा प्रकारचं आहे. त्यावेळेला ती म्हणते की मला पतीनं शाप नाही दिला, मला पतीनं वर दिला. माझे वर खरे माझे वर ठरले. कारण मला शाप जर मिळाला नसता आणि मी शरण गेले नसते आणि मला रामाच्या पदस्पर्शानं तुझा उद्धार होईल असा त्याने उशाप दिला नसता तर मला आज हे चरण पाहायला मिळाले नसते. अशी गोष्ट आहे. तिने कृतज्ञता पाळली आणि पती लोक सिधार गई, पती लोकाला ती निघून गेली. तेव्हा श्रीरामचंद्रांना त्यावेळेपासून पतित पावन असं त्या ठिकाणी म्हणायला लागलेले आहेत. आणि हे पतित पावन नाम भगवंताला आवडतं, सगळ्या संतांना आवडतं, सगळ्यांनी त्याने त्या ठिकाणी केलं. म्हणून भगवंताची नावं घेताना आपण पतित पावन देवाला म्हणावं आणि पतित पावन देवाला म्हणताना आपण पतित बनावं आणि देवाला पावन समजावं. आणि आपल्या पतिताला, अहिल्याला त्याने हे केलं, उद्धार केला म्हणून पतित, गजेंद्राला उद्धार केला म्हणून पतित, त्या द्रौपदीला काहीतरी वस्त्र पुरवले म्हणून पतित पावन नाही. पतित पावनत्व हे जे ब्रीद आहे त्याचं, ते ब्रीद कोणीतरी असं करावं की आपल्या जीवनात उतरवून आपल्याकरता त्याला पतित पावन बनवावं. म्हणजे आपण पतित आहोतच, पण पतित मानावं लागतं, पतित मान्य करावं लागतं, पतित म्हणून शरण जावं लागतं. तर लोकाचारी मिरवलेलं पतित पावन हे भगवंताचं जे ब्रीद आहे म्हणजे वचन आहे. त्या वचनाचा अनुभव घेण्याला मी पदर पसरला आहे. त्याच्यापुढे वचनाचा घेईन अनुभव पदरी, पतित पावन आणि मी पतित आहे. एक कुठंतरी प्रमाण आहे, मला नीट आठवत नाही, पण देवा तू पतित पावन आहेस, पण लक्षात ठेव आमचा तुला आवेर नाही करता येत. त्याचं कारण आमचं नाव आधी आहे मग तुझं आहे, आमचं नाव अगोदर आहे मग तुझं नाव आहे. पावन पतित असं कोणी म्हणतं का? नाही, पतित पावन म्हणतात. तर आम्ही आधी जन्माला आलो, आम्ही आधी तुला शरण झाला, मग तुला पतित पावन पदवी मिळाली. ब्रीद लाख घेतो, पण ते ब्रीद तुझ्या अनुभवाला यायला आमच्यासारख्या पतिताची आवश्यकता आहे. तर मी आज तुला पतित शरण आलो आहे. देवा पतित 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 मी तो त्रिवाचा पतित, परी तू आपुलिया सत्ता मद करावे सरता. नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी, अपराधाचा केलो. तो काय म्हणे, काय बोलो, परी तू आपुलिया सत्ता मद करावे सरता. देवा मी 3 प्रकारानं पतित आहे रे, 3 प्रकारानं पतित आहे आणि तू पावन आहेस. मला आपल्या सत्तेचा वापर करून, आपल्या सत्तेनं, तुझ्या सायासानं, तुझ्या सत्तेनं मला सरता कर, तुझ्या पायी सरता कर, म्हणजे तुझा भक्त म्हणून घे. अशा प्रकारचं आहे. 3 वेळा पतित म्हटले. काय पतिताचं लक्षण असतं? पतिताचं लक्षण काय असतं? तर पतिताची चित्तशुद्धी नसते. पतिताचं चित्त, विचलित चित्ताचा मनुष्य पतित होतो. ज्याला विवेक राहत नाही, विषयाचा भोगायचा, कशाचाच विवेक नाही, कर्माचा, तो पतित होतो. नाही चित्तशुद्धी. अजून काय? पायापाशी स्थिर बुद्धी नाही. तुझ्या पायाशी स्थिर बुद्धी नाही, हे पतित्वाचं लक्षण आहे. हां. आणि अजून तिसरं लक्षण काय? 3 वेळा पतित पतित म्हटलं ना, तर तिसरं लक्षण काय? तिसरं लक्षण आहे अपराधाचा केलो.
मी संपूर्ण जगात जीवनात अपराधच करीत गेलो. ऐसेच्या अपराधा मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया. मग म्हणत असे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा हो तसे सद्गद काळीजी अपराध समुद्रवनी माते. हां, या कारणे आता किती किती अपराध झालेत अशी गोष्ट आहे. ऐसा अपराध तो आहे तो त्रिभुवनी न समाये साचेची की पाय शिवतेले तुझे. म्हणून अप्रमेया मद शरणागता आपुलिया क्षमा की जो या अपराधाची. कितीतरी अपराधाबद्दल कृतज्ञता अर्जुनानं मांडलेली. 5 वेळा अर्जुन बोललाय असं, आणि असं रडत रडत आणि पायावर लोळण घेत बोललाय. अर्जुनानं अपराध केले ना, आपण फार निरपराधी आहोत काय? प्रत्येक मनुष्य अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलायसारखंच नाही. इतके अपराध मी केलेले आहेत देवाचे. देवाने माझ्याकरता सगळं चांगलं चांगलं कल्याणाचं केलं आहे, आणि मी सगळं देवाच्या संबंधानं सगळं वाईट वाईट करत गेलो आहे, बोलत गेलो आहे, चिंतन करत गेलो आहे. असं 3 वेळेचं पतितत्व माझ्याकडे आहे. आणि आपण पतित 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 म्हटलं की त्याला पावन 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 म्हणावंच लागतंय. म्हणून भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. वेळोवेळा पतित म्हणावं. म्हणून भगवंताचा पतित पावन हा जो डांगोरा पिटला आहे, लोकाचारी जे नाव वचन लोकाचारी प्रसिद्ध झालेलं आहे, त्या वचनाचा अनुभव घेण्याकरता मी स्वतःला पतित त्या ठिकाणी मानायला तयार आहे. आणि भगवान पावन आहे. मग मी पतित होऊन लहान लेकरू होऊन आळी करण्याच्या निमित्तानं जर शरण त्या ठिकाणी गेलो तर त्याला मला पावन करावं लागेल. तो पावन आहे, मी पतित आहे, तो पावन आहे, पण एवढ्याने तो पतित पावन होत नाही. मी पतित असून मी पतित मानून त्याला शरण गेलं पाहिजे, आणि तो पावन असून त्याची शक्ती खर्च करून त्यांनी मला पतिताला पावन केलं पाहिजे, तर तो पतित पावन होतो. इतका अर्थ करता येईल. अशा प्रकारानं तो पतित पावन आहे. तर म्हणून पतित पावन हे ज्याचं ब्रीद वचन आहे की जे लोकप्रसिद्ध आहे, ते मी शरणागत होऊन आळी करून आणि स्वतःला पतित मानून आणि तो त्याच्याकडून पावन होण्यासाठी मी त्याला शरण जाईल. मग तो पतित पावन त्याचा जो अनुभव आहे तो त्याला मिळेल, आणि माझा जो अनुभव आहे की मी पतित होतो, पण हा पतित पावन भगवंतानं मला आता पावन केलं आहे. माझं पतितत्व पुसून गेलं, पतित्व पुसून गेलं, आणि त्यानं मला पावन केलं. हा अनुभव मी पदरात घेईन. काय करून? आळी करून. त्याच्याकरता ब्रह्मज्ञानालाही तुच्छ करीन. बरं का? मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस पुढते पुढता आज सेवावी. हे मी पदरात घेईन. म्हणून वचनाचा घेईन अनुभव पदरी जे का लोकाचारी मिळविले. हे सगळं मी करीन. म्हणजे आळी घेऊन देवाकडे हट्ट घेऊन देवाकडून हट्ट पुरवून त्याची प्राप्ती करून घ्यायची. हा जो अनन्य शरणागतीचा लेकरू होऊन देवाकडे जाण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे कोणालाही शक्य होणार आहे. आणि अशा वेळेला सुद्धा काही लोक म्हणायला लागले की तुम्ही म्हणता बाबा, पण आता ते होईल का? असं होईल का? असं होईल का? शंका संदेह येतो माणसाला. आणि भाग्य कमी पडलं म्हणजे शंका येते. कुतर्क करायची सवय असली म्हणजे शंका येते. विश्वास कमी असला म्हणजे शंका येते. साधन हलकं असलं म्हणजे शंका येते. त्या शंकेला उत्तर शेवटच्या चरणात देतात. तू का म्हणे माझी भोळी वेची आठी दावीनं शेवटी कौतुक आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे माझं भोळेपण आहे. लेकरू म्हणजे भोळं होणं आहे ना. हां, वचनाचा घेईन अधोम पदरी सगळं शहाणपण बाजूला टाकून द्यायचं आणि वेडेपण जाणून आपल्यावर घ्यायचं आणि मग शरण जायचं, मग हट्ट करायचा. हे भोळेपणाचं लक्षण आहे. पण भोळेपणाच्या लक्षणात सुद्धा केवढा मोठा फायदा असतो ते मी तुम्हाला दाखवीन. दावीनं शेवटी कौतुक आहे. हे कौतुक आश्चर्य दाखवीन जगात की तुकाराम महाराजांनी शहाणपण बाजूला ठेवून आणि ब्रह्मज्ञानाला बाजूला सारून
शहाणपण बाजूला ठेवून आणि यांना बाजूला सारून स्वतः पुण्यवान असताना पतित म्हणून ह्या 3 गोष्टी अशा करून हे देवाला शरण गेले आणि देवाने त्यांचा सहज उद्धार केला. उद्धार केला नाही, त्यांना जगाचे गुरु बनवलं. अजून काय पाहिजे? हे कौतुक. तुकाराम महाराज म्हणतात, मी जेव्हा हा अनुभव पदरात घेईन, मी जेव्हा त्याला शरण जाईन, तो जेव्हा माझी आळी पुरवेल, त्यावेळेला जे कौतुक होईल ते शेवटी होईल ना. हे सगळं झाल्यावर मग ते कौतुक तुम्हाला दाखवीन, तुम्हाला दाखवीन. अशी गोष्ट आहे. जसं नको ते घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती, त्याच्यात जसे मी हे करीन, मी ते करीन या कीर्तनाच्या साधनेतून हे जसं सांगितलं आहे, तसं मी अनन्यत्वानं लेकरू म्हणून देवाला शरण जाईल, तो मला पावन करील. ते पतित पावनाचं वचन मी पदरात घेईन आणि असा अनुभव घेऊन एक सामान्य माणूस एवढ्या मोठ्या पदवीला कसा जातो हे कौतुक मी तुम्हाला शेवटी दाखवीन, असं तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणाले. चॅलेंज देऊन म्हणाले, आव्हान देऊन त्या ठिकाणी म्हणाले. त्यातला एकच तळमळीचा भाग की तुम्ही असं करून या मनुष्यदेहाचं सार्थक करावं, एवढाच प्रामाणिक भाव अशा प्रकारचा आहे. तुकाराम महाराजांनी हे सगळं मिळवलं. ते वचन पदरात घेतलं, आळी घेऊन देवाकडे गेले, देवाने ती आळी पुरवली. ते पतित नव्हते तरी आदर्शाकरता देवानं पावन केलं असा व्यवहार त्या ठिकाणी झाला आणि लोकांना पतित पावनत्वाचा हा सिद्ध मार्ग, जाईन सिद्धपंथे अवघ्या चुकतील खेपा, हा सिद्ध मार्ग त्या ठिकाणी मिळाला. या अभंगाचं पूर्ण तात्पर्य इतकंच अशा प्रकारचं आहे की आपण शिकत जातो, आपल्याला कळत जातं आणि आपण आपल्याला मोठे समजायला लागतो आणि जे मोठे त्यांना आपण लहान समजायला लागतो. इथं सगळं बिघडतं, नाचतं, सडतं, त्याची दुर्गंधी सुटते. मोठेपणा येत जाणीव करी तोची नेणे, अखिलेपण मिरवी त्याची उणे, आम्ही झालो असे म्हणे तो काहीची नाही. म्हणून ब्रह्मज्ञान असलं तरी होऊ द्या, पण ते विसरावं लागतं. भक्ती असली तरी भक्तीचाही अभिमान म्हणून दुसऱ्याला सामान्य लेखून चालत नाही. कर्माचा, योगाचा, भक्तीचा, ज्ञानाचा, व्यवहारातले अभिमान, अहंकार जसे घातक आहेत तसे हे त्याच्याहीपेक्षा घातक आहेत. आणि शेवटी सामान्य अहंकारालाही आणि त्या ठिकाणी अनुभवात बुडवून टाकावं लागतं त्यावेळेला. आणि शेवटी ब्रह्मज्ञानी पुरुष असला तरी उपनिषदांनी, शास्त्रकारांनी त्याला बाल्येन तिष्ठासी असं म्हटलं. जीवनमुक्त पुरुषसुद्धा ब्रह्मज्ञान होऊन कुठेच न दाखवता, लहान मूल जसं खेळतं, बागडतं, निरागस असतं, निर्विकार असतं, तसं राहा, बाळासारखं राहा, जीवन बाळासारखं कर, अशा प्रकारचं शास्त्राने, उपनिषदाने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून उपनिषदांचं वचन, तुकाराम महाराजांचं वचन, जाणीव घातक कशी आहे त्याची सगळी वचनं, या सगळ्यांचा हे करायचा तुकाराम महाराजांचा हा मार्ग आहे. या मार्गानं आपण आपलं जाणीव, आपलं ज्ञान सगळं विसरून सामान्यात सामान्य जसंचे तसं मिसळून चालावं, सगळीकडे देव आहे असं समजावं आणि एकांतात भगवंताची अनन्य शरणागती करून आपण पतितन देवाला पावन समजून देवाची मर्जी प्राप्त करून घेऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा, जगद्गुरूंचा संदेश आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयास करून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच या वाणीला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. कुंडली. देवा तुका म्हणे माझी भोळी वेची आटी, तुका म्हणे माझी भोळी वेची आटी, तुका म्हणे माझी भोळी वेची आटी, जावी न शेवटी
ते प्रमाण काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती काही ब्रह्मज्ञान आत्मस्थिती काही आमलडी बाळा नाही ते प्रमाण आमलडी बाळा नाही ते प्रमाण तुकाराम 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 हो श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम